जय शिवराया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी ट्रेननी गेलेले आहे जॉबसाठी. तो मित्रांनो, मी आज ट्रायल केला की आपण लोकल ट्रेननी गेल्यानंतर किती उशीर होतो किंवा काय. पण मित्रांनो, मोदी सरकारने सांगितलेलं आहे की तुम्ही ट्रेन किंवा मेट्रोचा यूज करा. तो मेट्रो आणि ट्रेन यूज करण्यासाठी मला काही थोडा फरक पडला नव्हता, परंतु एक दिवस मी सकाळी सकाळी ऑफिसला निघालेले असताना मित्रांनो मला काय पेट्रोल भेटलं नाही. देन मी ठरवलं आता आपल्याला खरं काही ऑप्शन नाही, ते म्हणजे मेट्रो आणि ट्रेनच. तर मग मी ठरवलं मित्रांनो, मी जी बॅग अडकवली नाही ती हुकने अडकवली, कारण माझ्या बॅगमध्ये ना भाजी पाण्याची बॉटल असते, ती ट्रेनमध्ये असे टाकले ना का सगळं सांडण्याचे चान्सेस असतात ना. म्हणून मित्रांनो, मी नेहमी याच्या आधी पण मी ट्रेननी प्रवास केलेला आहे मित्रांनो, त्यावेळेस मी हा हुक आणि माझी बॅग अडकवण्याची स्टाईल सेम असते. तर मी तशी बॅग अडकवते, माझी अशी बॅग अडकवते आणि म्हणजे त्याच्यातनं पाणी आणि माझं भाजी म्हणा काहीच सांडत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला मी शूट करण्याचा प्रयत्न करून दाखवण्याचा करत होते, परंतु तिथे आजूबाजूला सगळ्याच लेडीज बसलेल्या असल्यामुळे मी जास्त शूट करण्याचा प्रयत्न केला नाही. खिडकीतनं जेवढं दिसेल तेवढं मी शूट केलं. हे आहे आमचं पुण्यातलं मेट्रो स्टेशन. इथेच मेट्रो स्टेशन, इथेच रेल्वे स्टेशन. तुम्हाला मी दाखवते मेट्रो स्टेशन कुठं आहे ते. अजून गाडी पुढे चाललेली आहे. आलं की मेट्रो स्टेशनचं तुम्हाला मी टचआउट करते की हे आहे मेट्रो स्टेशन. तसं मित्रांनो, आता थोड्या वेळातच मेट्रो स्टेशन तुम्हाला दिसेल. त्याचं काम चालू आहे, अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे. तर मित्रांनो, ट्रेन आणि मेट्रो असे सगळे स्टेशन जवळजवळ. तर शिवाजीनगरला गाडी आल्यानंतर बघा पब्लिक कसं धावतं आहे बघा. हो 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 हो, सर्वांना असं वाटतं की मला जागा भेटावी. आज तर जाम पाऊस पडला होता. सगळ्यांच्या बॅगमध्ये ना न्यूजपेपर होते आणि छान न्यूजपेपर टाकून सगळे बसले. जर का लेडीज सगळ्या हुशार असतात, हे तुम्हाला लक्षात असू द्या. सगळ्या लेडीज हुशार असतातच. आता मी रेल्वेतनं उतरणार आहे, त्याच्यासाठी मी दारात येऊन उभी राहिलेली आहे. सो मी बाहेरचं शूट करते आहे की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की कसं छान वातावरण आहे. आज पाऊस झाल्यामुळे एवढं मस्त वातावरण होतं ना बाहेरचं, काय सांगूच नका. म्हणजे इतकी थंड हवा खिडकीतनं येत होती. हे पहा मेट्रो स्टेशन. मी तुम्हाला बोलले होते ना मग अशी मी तुम्हाला मेट्रो स्टेशन पण दाखवेल. देन कसं झालं आहे नाही ते रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन जवळजवळ असल्यामुळं आणि एस टी स्टँड पण काही काही जागी जवळ असल्यामुळं प्रवास करायला खूप सोपा पडतो मित्रांनो. आणि खूप आनंदही होतो की जास्त आपली धावपळ होत नाही. गाडी इतकी स्पीडमध्ये चालते ना कधी कधी ट्रेनमध्ये. म्हणजे आमची जी ट्रेन आहे लोकल ती अगदी फास्ट चालली होती मगाशी आणि मगाशी थांबली होती, त्यामुळं चांगलं शूट करता आलं मला ते. आता तुम्हाला मी नदी पण दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. हां, सो दिसली बघा. आज पाऊस पडल्यामुळे नदीमध्ये असं वाटते की खूप पाऊस पाणी असं दिसते, पण असं काही नाही आहे मित्रांनो. बघू शकता तिथेच मेट्रोचे ट्रॅक पण आहेत, तिथेच बसचे ट्रॅक आहेत, लोकल ट्रॅक आहेत. असं खूप छान केलेली आहे मोदी सरकारने. झाडे लावण्याचा पण प्रयत्न केला आहे जागोजागी. तो मित्रांनो खूप ग्रीन वाटतं. इथे पण नदी आहे. जाताना एक दोन वेळा नदी दिसते, ती एकच नदी आहे, पण आम्हाला 2-3 जागी ती दिसते जाताना नॉर्मली ट्रेनमधनं. तसं मित्रांनो, हे आता आलं आहे कासारवाडी मेट्रो स्टेशन. तर मित्रांनो, मी इथे ना काय करते, नेहमी आले ना मला जसं रूट लवकरात लवकर भेटेल तसा रूट यूज करते. मेट्रो करते या लोकल ट्रेन करते. तर मी इथं गाडी पार्किंग करते. गाडी पार्किंग केल्यानंतर मी काढतच होते पार्किंगमधनं. तेवढा ट्रेन आली, मेट्रो ट्रेन आली बरं का. मग मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार. हे आहे मेट्रो स्टेशन. आता बघा बरं ना किती सोय बघा बरं. आपण का गाडी वापरतो? प्रदूषण टाळा रे सगळ्यांनी. आणि ट्रेन मेट्रो बस तर तुम्हाला आवडणार नाही, वेळेत पोहोचत नाही म्हणून, पण ट्रेन आणि मेट्रो खूप बेटर आहे बरं का मित्रांनो. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग? तुम्ही नक्की लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता जस्ट 1.5 महिना झाला आहे की मी यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे.
तर सपोर्ट प्लीज. मी सगळ्यांना आवडेल असं मी शूट करते. सगळं नॅचरल असतं माझं. मी कुठल्याही गोष्टीला मी काही ट्रू करत नाही आहे. मी माझ्या सेल्फ कॅमेऱ्यातनं शूट करते आणि प्रयत्न करते की तुम्हाला दाखवण्याचा. तर तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग तो नक्की सांगायचा. त्याच्यानंतर मी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतरचं ही आमच्या इथली सर्वात मोठी बिल्डिंग आहे बरं का. म्हणजे आय मीन मी जिथं राहते ना ती सर्वात मोठी बिल्डिंग आहे. तर तिथे मी राहते. आता मी रेल्वे स्टेशनला उतरणार आहे. सगळे कसे मन लावून गाडीची वाट बघतायत. लोकल ट्रेन आमच्याकडे पुण्यामध्ये ना थोडे कमी प्रमाणात आहेत, त्यामुळं गर्दी असते गाड्यांना खूप. मी माझ्या लोकल ट्रेन स्टेशनला गाडी लागत असताना मी थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळे कसे 6:30 वाजल्यामुळं सगळे लगबग ने वाट बघतायत की आता घरी जायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, पाऊस झालेला आहे, खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो. तर ते सगळे वाट बघतायत कसे आनंदाने. गाडी आली ना, प्रत्येकाला आनंद होतो की चला फायनली गाडी आली ना, आता आपण घरी पोहोचणार आहे. तर सगळ्यांना आनंद वाटतो. तर मित्रांनो, मी आता गाडीतनं उतरणार आहे. तुम्हाला कसं वाटतं माझा ब्लॉग बनवण्याची पद्धत? लाईक आणि कमेंट्स करा आणि ब्लॉग बघण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. गुड नाईट, थँक्यू, बाय बाय. हे शेजारी पण मेट्रो स्टेशन आहे बरं का मित्रांनो.